जय महाराष्ट्र मंडळी. आपण आज पत्रावळी आणि पेपर प्लेट या व्यवसायाबद्दल खूप सविस्तरपणे सगळी माहिती पाहणार आहोत. आता या व्यवसायामध्ये फसवणूक खूप होते आणि खूप जणांना हा व्यवसाय कसा करायचा हे सुचत नाही. तर आम्ही या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे. कमी गुंतवणूकमध्ये चांगला बिझनेस कसा चालू करायचा आणि या व्यवसायाचं सविस्तर गणितसुद्धा सांगितलं आहे, की किती किलो पेपरमध्ये किती प्लेट्स तयार होतात आणि त्या कितीला विकल्या जातात, हे सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. पहिलं तुम्हाला या व्यवसायासाठी मशीन लागेल. ते तुम्हाला दिसत आहे तसं विकत घ्यायचं आहे. हे तुम्हाला 15 ते 20 हजारात कुठेही सहज मिळेल. तुम्हाला दुसऱ्या मशीन असतात त्या ऑटोमॅटिक असतात. पण त्याचा काहीच उपयोग नाही. कारण तुम्ही जेवढं तयार करता तेवढंच विकलं पण गेलं पाहिजे आणि सुरुवात ही नेहमी शून्यातून करावी. आणि आता दुसरं म्हणजे कच्चा माल. आता तुम्हाला कच्चा माल म्हणजे कागद जो पुट्टा असतो तो सहज मार्केटमध्ये मिळतो आणि तो किलोनुसार मिळतो. त्याचा खर्च पण कसा कमी होईल हे पण सांगितलं आहे. यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला या व्यवसायासाठी मशीन आणि रॉ मटेरियलसाठी पहिले 25 ते 30,000 एवढी गुंतवणूक येईल. आता कच्चा माल हा गोल कटिंग केलेला ₹65 किलोने येतो आणि त्यात 120 पीस असतात. तुम्हाला तयार केलेला माल पॅकिंगसाठी छोटी पॅकिंग मशीन जी तुम्हाला 1000 ते ₹1,500 आरामात मिळेल व पॅकिंगसाठी पिशव्या आणि पोती तुम्हाला विकत घ्यावी लागतील. आता सर्वांचा एक प्रश्न असेल, की मशीन आणली, रॉ मटेरियल आणलं, पण आता ते पॅकिंग करून कितीला विकायचं आणि किती रुपये राहतात? थांबा, थांबा, सगळं सांगतो. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रॉ मटेरियल आपण उदाहरण देतो. पुढे रेट चेंज झाला तर तुम्हाला परवडेल त्याप्रमाणे रेट व क्वांटिटी ठेवू शकता. आता तुम्हाला ₹65 रॉ मटेरियल मिळालं, तर तुम्हाला त्यात 140 पीस येतात. आता तुम्हाला एका पॅकेटमध्ये 18 पीस पॅक करायचे आहेत आणि एक पॅकेट तुम्हाला होलसेलमध्ये ₹12 द्यायचं आहे. तर सर्व खर्च जाऊन तुम्हाला 1 किलो मागे कच्चा माल मागे 19 ते ₹20 राहतात. कमीत कमी आपण ₹20 पकडू. तर तुम्ही दररोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत काम केले तर एक माणूस आरामात 100 किलो माल तयार करू शकतो. म्हणजे या व्यवसायामधून तुम्ही दिवसाला 2,000 आरामात कमवू शकता. पण ते कधी तुमचा बिझनेस एका जागेवर स्थिर राहील. तुम्हाला पहिलं 3-4 महिने मार्केटिंगसाठी वेळ द्यावा लागेल. चांगल्या प्रकारे मार्केटिंग शिकायला लागेल. तुम्हाला हा माल मेन म्हणजे हॉटेल आणि नंतर कुठेतरी कार्यक्रम असतो कशाचा ना कशाचा. तर त्यासाठी प्लेट्स लागतात. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकता आणि हा बिझनेस खूप चालणारा बिझनेस आहे. आता सगळीकडे जास्त करून पेपर प्लेट्सचा उपयोग होतो. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय खूप चालू शकतो. आजची बिझनेस आयडिया कशी वाटली कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न पडला आहे तो विचारा. आपण सगळ्यांना माहिती देतो. धन्यवाद.